हॅलो, कसे आहात सगळे. तर आधीचा हा एक क्वेश्चन होता आपला. तर अभी ये मैं क्वेश्चन लेने वाला हूँ. इफ़ द प्राइस इज इंक्रीज बाय 25%, अ मैन आर परचेस्ड 3 kgs लेस टी इन 1200 रुपीज़. ओके, तो इफ़ द प्राइस इज इंक्रीज बाय 25%, अ मैन कैन परचेस 3 kgs लेस इन 200 रुपीज़. ओके, तर आपल्याला समजा आता न्यू प्राईस काढायची आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, 1200. सर्वात सोपं सांगतो मी, 1200. आणि याला जर 25% आपल्याला जर इन्क्रीज केलं तर 25/100. ठीक आहे. आणि याची 3 kg लेस 3ने याला डिवाईड करून द्यायचं. तर मग हे 300 याची आली व्हॅल्यू आपली 100 रुपीज पर kg. ठीक आहे. तर हे झाली न्यू प्राईस. ठीक आहे. आणि समजा आता तुम्हाला जर ओरिजिनल प्राईस काढायची आहे, तर हे कसं, पहिले जसं की तुम्हाला माहिती आहे 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आहे, 1/4. ठीक आहे. तर आधी समजा हे 4 होती, तर वाढून 5 झालेली आहे व्हॅल्यू. तर 5मध्ये जर 100 भेटत असेल तर 4मध्ये किती भेटणार आहे आपल्याला. हे किती आहे, 5चा हे 20%, तर हे पण 20, तर म्हणजे 80 आला, 80 आला याचा. तर हे ओरिजिनल प्राईस 80 रुपीज पर kg आहे, 80 रुपीज पर kg. तर ओरिजिनल प्राईस 80 रुपीज आणि न्यू प्राईस आपली 100 रुपीज. तर हे आहे महत्त्वाचं. आणि आता आपलं पर्सेंटेजचं झालेलं आहे आणि सेकंड व्हिडिओ आपल्या येतीलच. आणि आपली हे प्लेलिस्ट डेलीची अशी चालू राहतील. अरे यार, हां तुम्हाला दिसत आहे ना. हां ठीक आहे. तर हे आपली 80 रुपीज पर kg आलेलं आहे. ओके, तुम्हाला नाही दिसत सांगायचं मला थोडंसं. ठीक आहे. तर पहिले आपली न्यू प्राईस असेल तर मी तुम्हाला एकदा समजून सांगून देतो. इफ द प्राईस इज इन्क्रीज बाय 25%, अ मॅन कॅन एबल टू परचेस 3 kg लेस. ठीक आहे. जेव्हा तो प्राईस इन्क्रीज झाली, कशाची पण प्राईस जर इन्क्रीज झाली आणि प्राईस इन्क्रीज झाल्यावर आपण कोणती पण गोष्ट कमी घेतो ना क्वांटिटीमध्ये, तर त्या क्वांटिटीची प्राईस आहे 1200. ठीक आहे. जेव्हा प्राईस इन्क्रीज झाली, आता न्यू प्राईस जर समजा आपल्याला काढायची आहे 1200, ला 25% वाढवलं, 1200ला जर 25% वाढवलं आणि काटाकुटी केल्याच्यानंतर त्याची प्राईस येते 100 रुपीज पर kg. आणि जसं की तुम्हाला ओरिजिनल प्राईस जर समजा काढायची आहे, जसं की 25%ची व्हॅल्यू फ्रॅक्शन व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे 1/4 आहे. तर 4ची व्हॅल्यू 4ची व्हॅल्यू जर रिड्यूस करून 4ची व्हॅल्यू इन्क्रीज करून जर 5 झाली, तर 5ची व्हॅल्यू जर तुम्हाला माहितीच आहे 5ची व्हॅल्यू 100 आहे. तर 5ला कितीनं मल्टिप्लाय केला तर 100 येईल 20नं. ठीक आहे. तर 20नं मल्टिप्लाय केल्याच्यानंतर 100 आला. तसंच तुम्ही 4नं पण 20नं मल्टिप्लाय केल्याच्यानंतर 80 येते. तर हे आहे ओरिजिनल प्राईस आणि हे आपली न्यू प्राईस. जेव्हा प्राईस इन्क्रीज नव्हती, म्हणून त्याची ओरिजिनल प्राईस 80 आहे. आणि जेव्हा प्राईस इन्क्रीज झाली तेव्हा त्याची प्राईस 100 रुपीज पर kg झाली आहे. तर हे आहे त्याचं क्वेश्चन आंसर. ठीक है. तर चैनल पे बने रहिए, चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन को प्रेस करना ताकि आपको हर आने वाली वीडियो का नोटिफिकेशन मिल जाए. मिलते हैं फिर नेक्स्ट क्लास में, वीडियो में.